पुढच्या बातमीकडे वळूयात। मस्साजोग ते बीडपर्यंत काँग्रेसची आज आणि उद्या सद्भावना रॅली निघणार आहे। मस्साजोगमधून सद्भावना रॅलीला सुरुवात होणार आहे। बीड प्रकरणावरून काँग्रेसकडून सद्भावना रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची यावेळेला उपस्थिती असेल। सामाजिक सलोखा पुनर्स्थापित करण्यासाठी काँग्रेसची ही सद्भावना रॅली काढली जाते। संभाजी मुंडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। संभाजी, या सद्भावना रॅलीमध्ये कोणकोणते नेते उपस्थित असतील आणि ही रॅली कुठून कुठपर्यंत जाणार आहे? नक्कीच दुसऱ्या पाहिले तर आपण पाहिले सकाळी 8:30 वाजता ही यात्रा मस्साजोग ते बीड 51 किलोमीटरचा प्रवास करणार आहे आणि संपूर्ण यात्रा हे पैदल यात्रा असणार आहे। यामध्ये पाहिलं तर संपूर्ण या यात्रेमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत। मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असणार आहेत आणि या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी संपूर्ण तयारी झाली दिसून येत आहे। आणि आता या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये संतोष देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्प घालून या यात्रेला सुरुवात होणार आहे आणि पाहिलं तर या थोड्या वेळामध्ये श्रद्धांजलीचा कार्यक्रम होऊन या यात्रा मस्साजोग ते बीड अशा या 51 किलोमीटरचा प्रवास आहे आणि आज 2 दिवसाचा प्रवास असणार आहे आणि संपूर्ण यात्रेच्या तयारी थोड्याच वेळामध्ये आता या ठिकाणी झालेली दिसून येत आहे। नक्कीच धन्यवाद संभाजी, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।